जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगरचा युवा फेन्सिंगपटू तेजस मनोज पाटील याने नायजेरियातील लागोस येथे झालेल्या कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिप्स 2026 स्पर्धेत दमदार कामगिरी करत तब्बल 3 आंतरराष्ट्रीय पदकांवर नाव कोरले. तेजसने अंडर 23 वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक, वरिष्ठ वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक तर सीनियर टीम प्रकारात रौप्य पदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तेजसने भारतासह महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. फेन्सिंगसारख्या वेगवान आणि आव्हानात्मक क्रीडा प्रकारात सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर तेजसने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. 2026 एशियन फेन्सिंग चॅम्पियनशिप्समध्ये तो भारतीय पुरुष फॉईल संघाचा सदस्य होता. तसेच वर्ल्ड फेन्सिंग चॅम्पियनशिप्स 2026 मध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तेजसच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक डॉक्टर उदय डोंगरे, डॉक्टर दिनेश वंजारे, तुकाराम सर, स्वप्नील सर, सागर मगरे सर, अजय सर आणि तुषार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर आई वडील आणि मामाचे मिळालेले पाठबळही त्याच्या यशात महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थितीत ही फेन्सिंगची वाट न सोडता तेजसने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या यशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून अनेक युवा खेळाडूंना तेजसकडून प्रेरणा मिळत आहे. या शानदार कामगिरीनंतर त्याचे मामा मामी तसेच आई वडील आणि बहिणीने त्याचे कौतुक करत अभिनंदन केले. कुटुंबियांच्या चेहऱ्यावर तेजसच्या यशाचा आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून आला. तेजसच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रासह सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतासह संभाजीनगर शहरात नाव मोठ्या करणारे असे तेजस पाटील यांचा आज 3 मेडल घेऊन आपले स्वागत होय. काय सांगाल या संदर्भात? नाही, मला सगळे आल्याबद्दल खूप छान वाटत लागलं. सगळे माझे सपोर्टर्स आलेले मला स्वागत करण्यासाठी आणि मी अशीच कामगिरी पुढे करत राहणार आहे. आता एशियन गेम्ससाठी पण मी चांगलं प्रिपरेशन करणार आहे आणि सगळ्यांना येण्यासाठी खूप थँक्यू. माझ्या कोचेस प्लस माझ्या पॅरेंट्स प्लस माझ्या सगळे सपोर्टर्स गायडन्स प्लस सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि असंच त्यांचा सपोर्ट माझ्या मागे राहणं आहे. मी हेच इच्छा ठेवणार. थँक्यू. यशाचं श्रेय कोणाला देणार? मी माझं पूर्ण यशाचं श्रेय तर म्हणजे असं एखादा सगळ्यांचा याच्यात हात आहे आणि प्लस सपोर्टर्सचा पण खूप हात आहे. भविष्यात असंच कामगिरी करत राहणार आहे आणि छान वाटत लागेल. थँक्यू. आपल्या सोबत आहे तेजसचे वडील. सर, काय सांगाल आज तुमच्या मुलाला 3 गोल्ड मेडल आले? माझ्या मुलाचं जे श्रेयामागे त्यांचे कोचेस आणि खास करून माझी पत्नी आणि माझा साला भूषण पाटील यांचा फार मोठा सहभाग आहे. त्यांच्याचमुळं माझ्या कोचेसच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी जी मेहनत केलेली आहे सातत्याने त्याचे हे आज श्रेय आहे. त्याचे आज परिणाम आहे. बाई, काय सांगाल? कारण आज पुऱ्या भारतामध्ये पूर्ण नाव कमवलेलं आहे आणि आपल्या संभाजीनगर नाव उज्ज्वल केलेलं आहे आपल्या मुलात. काय सांगाल? त्याची घेतलेली मेहनत आणि सरांची मेहनत खूप स्ट्रगल केलंय यशासाठी. काय बोलणार शब्दच नाही. भूषण पाटील सर, काय सांगाल या संदर्भामध्ये? आजच्या या सुवर्ण ऐतिहासिक क्षणाबद्दल जर बघायचं असेल तर याचा पूर्ण अधिकार आजच्या आईवडिलांना जातो. आज शब्द नाही माझ्यासाठी.
म्हणजे जेवढं त्यांनी यश मिळवलंय हे आज म्हणजे आमच्या परिवारासाठी खूप मोठं आहे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. तर लहानपणापासून मी त्याला बघत आलेलो आहे. ती आणि चिकाटी याची सांगड झाली तर आजपर्यंत या यशापर्यंत पोहोचलो. पुढे अशीच कामगिरी करत राहील. नमस्कार, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर दिनेश वंजारे. मी छत्रपती जिल्हा तालुका संघटनेचं सहसचिव म्हणून या नात्याने काम पाहतोय. तेजस पाटीलनं जी नेत्रदीप कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्याच्या प्रशिक्षक आणि त्याच्या परिवाराचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि त्यांनी ज्या जिद्दीने आणि ज्या मेहनतीने हे पदक मिळवलेले आहे ही त्याची, मला असं वाटतंय त्याची सुरुवात आहे. आणि त्याचं भविष्य जे आहे ते ऑलिम्पिक पर्यंत आहे. आणि त्यांनी याच पद्धतीनं मेहनत घेऊन महाराष्ट्राचं, देशाचं नाव ऑलिम्पिक पर्यंत न्यावं ही मी त्याच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद. तसेच आपण ज्यादा शिकवत असताना आपल्याला काही अडचणी आलेल्या आहेत का? नाही, संघटक प्रशिक्षक या म्हणून तसं बऱ्याचशा अडचणी आहे. खरं तर मी त्यांच्या पालकाचं आणि त्याचं कौतुक याच्यासाठी करतो की हा एक खर्चिक खेळ आहे, हा महागडा खेळ आहे. तरी सुद्धा प्रशिक्षणावर, ट्रेनिंग वरती आणि बाहेरच्या देशामध्ये ज्या स्पर्धा होतात त्याला ते सातत्याने नेहमी सो खर्चाने पाठवतात. तर ह्या अडचणीवर पण मात करून त्यांनी हे यश संपादन केलेले आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अशाच प्रकारे मेहनत जर घेतली तर नक्कीच ऑलिम्पिक पर्यंत जाण्यासाठी शासन देखील त्याला मदत करत. शासनाला पण मी विनंती करत की असे गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षणासाठी बाहेरच्या देशामध्ये पाठवून देशाचं, राज्याचं नाव मोठं करण्यासाठी मदत करावी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. मी अजय त्रिकोण, मी NIS प्रशिक्षक आहे तलवारबाजी खेळाचा. मी तेजसला लहानपणापासून बघितलंय, तो फेन्सिंग कशा प्रकारे खेळत आलाय, नॅशनल स्पर्धा, इंटरनॅशनल स्पर्धा त्यांनी कसे गाजवलाय. आणि आज त्याचं कॉमनवेल्थ मध्ये जे यश बघून आज त्याची फॅमिली, आता त्याची सिस्टर डोळ्यात पाहणं म्हणजे तिचा खुशी, म्हणजे आनंद अश्रू तिचे वाहत आहेत ते बघून. हे सगळ्या त्यांच्या फॅमिलीतलं आपले शिक्षण वर्ग सगळे. आणि माझी सर तुमच्या चॅनलकडून हीच एक सांगण्याचा उद्देश आहे की भविष्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे की महागडा खेळा, तर भविष्यामध्ये अशा खेळांना जर कोणी स्पॉन्सर करत असेल तर खूप चांगली गोष्ट होईल. आणि आपल्याला ऑलिम्पिक पदक हे नक्कीच भारताला तेजस पाटीलच्या रूपामध्ये नक्कीच भेटेल. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.